आज मी बनवणार आहे चहाबरोबर खाण्यासाठी गरमागरम कचोरी। त्यासाठी मी ओले वाटाणे सोलून धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये अद्रक लसूण व मिरचीची पेस्ट टाकायची। परतून झाल्यानंतर त्यात मीठ टाकूया, धने पावडर, अर्धा चम्मच हळद, सगळं मिक्स करूया। आता ते बारीक केलेले वाटाणे आपण त्यात टाकणार आहोत। चांगले परतून घेऊया त्याच्यामध्ये। तुम्ही कचोरीमध्ये सारणसाठी मूग डाळ पण हे करू शकता। आपण मूग डाळीची रेसिपी नंतर हे करूया। आता चाट मसाला टाकूया त्याच्यामध्ये, चांगले परतून घेऊया। वाफेवरच ते चांगले शिजू देऊया। 5 मिनिटात ते चांगले शिजून होतं। आपले वाटाणे आता शिजले। आता वरच्या बेससाठी आपण घेणार आहे 4 वाटी मैदा। थोडं कडक होण्यासाठी थोडा रवा घेतलाय, जिरा टाकलाय, ओवा टाकायचे चोळून, मीठ टाकायचे, त्यात मोहन घालायचे। तुपाचं किंवा तुम्ही तेल पण टाकू शकता। तेल चांगलं गरम करायचे किंवा तूप, मोहन घालून ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचे, मळून घ्या। आता पाणी जेवढं लागेल त्याप्रमाणे मळून घ्यायचे। आता हे पीठ आपण 5 मिनिटात तरी पिठात आपण झाकून ठेवूया 5 मिनिटं। तुम्ही बघता पीठ आपलं चांगलं मऊ झालेलं आहे। आता आपण त्याचा एक गोळा घेऊन चांगलं लाटून घेऊया ते लाटून परत त्याची गोल करून आपण त्याचे वड्या पाडणार आहोत। त्याचे भाग करायचे। आपण आता एक एक गोळा घेऊन तो लाटून घेणार आहोत। त्यात ते तुम्ही बनवलेलं सारण आहे, त्यात तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण टाकू शकता। मी चाट मसाला टाकला त्या सारणामध्ये। आता ते व्यवस्थित गोळा करून ते हाताने हळूहळू दाबून घ्यायचे। अशा प्रकारे सगळं भरून घेऊया। मंद आचेवर हे तळून घ्यायचे। मोठ्या आचेवर हे करायचं नाही, तळायचं नाही ते, त्यामुळे आतमध्ये कच्चं राहील ते। हे तुम्ही केचप बरोबर खाऊ शकता। तयार आहे आपल्या चहाबरोबर खाण्यासाठी गरमागरम कचोरी। तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली?